चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं। व्हॅनमधील एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू। व्हॅनमध्ये एकूण 13 विद्यार्थी होते, 4 जण गंभीररीत्या जखमी। चेंबूर दुर्घटनेमधील दोषींवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, तर दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर। मुख्यमंत्र्यांची माहिती। संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचा शिक्षकावर चाकू हल्ला, तर शाळेत टीसी घेण्यावरून निर्माण झाला वाद। वादानंतर विद्यार्थ्याचा शिक्षकावर थेट चाकूने भीषण हल्ला करणारा अल्पवयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। आमदार सचिन अहिरांना पक्षात घेतलं। विधान परिषद उपसभापती पदाची दिल्ली उमेदवारी। चौकार षटकार सुरूच राहतील, समोरच्यांच्या विकेट्स पडतच राहतील। ऑपरेशन टायगरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य। मनपातील ठाकरेंचे नगरसेवक गळाला लावण्याची जबाबदारी सचिन अहिर यांच्यावर असल्याची माहिती। शिवसेनेसाठी अहिर मुंबईतील महत्त्वाचा चेहरा ठरणार। कुणाला किती महत्त्व द्यायचं या संदर्भात पक्ष नेतृत्वाने आत्मपरीक्षण करावं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदेंचा पक्षाला घरचा आहेर, तर स्वतःच्या आमदारांचं तरी ऐका, आत्मपरीक्षण करा, श्रीकांत शिंदेंचा टोला। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारावं, शिवसेनेमध्ये प्रवेश करावा। हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। उपसभापती निवडणुकीमध्ये नीलम गोऱ्हेंना भाजपच्या नाराजीचा फटका बसल्याची चर्चा। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबन आदेशामुळे गोऱ्हेंवर ओढावली होती मुख्यमंत्र्यांची नाराजी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 2 मतप्रवाह। पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा, एका गटाची मागणी, तर दुसऱ्या गटाचा विलिनीकरणारा ठाम विरोध। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला तीव्र विरोध। 27 आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। उपवर्गीकरणाच्या विरोधात मुंबईमध्ये आंदोलक आले एकत्र। दलित समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न। विजय वडेट्टीवारांची टीका, तर काँग्रेस सरकार असलेल्या कर्नाटक आणि तेलंगणामध्ये उपवर्गीकरणाचा कायदा, मात्र महाराष्ट्रात कायदा लादणार नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। मुंबईमध्ये युवक काँग्रेसचं नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणी विधानभवनाच्या बाहेर आंदोलन। विधानभवनाच्या गेटवर मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। आंदोलकांची पोलिसांनी केली धरपकड। टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये मुख्य आरोपीची पत्नी सुमंत कुमारीला पाटण्यातून करण्यात आली अटक, तर सुमंत कुमारी गुप्ताला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता अजूनही फरारच। केतन अग्रवाल प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट। सियाचा भाऊ साहिल गोयलला वकिलांकडून 10 कोटींची मानहानीची नोटीस। आशुतोष श्रीवास्तव आमचे वकील नसल्याचा सियाचा भावाने केलं होतं वक्तव्य। राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज। राज्यात 4 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबई कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। ग्रामीण भागामध्ये शेतीच्या कामांनाही आला वेग।